देशात झुरळांसारखे बेरोजगार तरुण आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही आणि व्यवसायात त्यांना स्थान नाही। त्यापैकी काही जण माध्यमकर्मी बनतात किंवा काही जण सोशल मीडिया वापर करते, काही आरटीआयचे कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करतात, असे गंभीर विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलंय। सरन्यायाधीशांच्या या विधानाने खळबळ माजली असून एका नव्या वादाला तोंड फुटलंय। समाजात आधीच असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात, तुम्हालाही अशा लोकांच्या गटात सामील व्हायचंय का, अशा शब्दात त्यांनी एका वकिलाला फटकारलं। आता दिल्लीत सरन्यायाधीशांच्या घरासमोर आंदोलन करा, असं म्हणताय सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत। सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवकांची तुलना झुरळांशी केली। न्यायाधीश साहेबांनी ऑर्डर करत महाराष्ट्रातील मंद सेनेच्या डोक्यात हातोडा मारला, असेही संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलंय। संजय राऊत यांनी कालच तरुणांना मंद असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता सरन्यायाधीशांचं हे विधान समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या विधानावर देखील एक्सपोज करत टीका केली आहे। आता सरन्यायाधीशांचं वक्तव्य समोर आल्यानंतर त्यांच्या घरासमोर देखील आंदोलन करा, असं संजय राऊत एक्सपोज करत म्हणतायत। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, संजय राऊत यांचं हे खरं तर वैयक्तिक म्हणणं असू शकतं, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये एखादं वक्तव्य केलेलं असतं ते समजून घेणं गरजेचं असतं। आणि जी कालची परिस्थिती आपण पाहिलेली होती, जेव्हा न्यायालयाने हे सगळे वक्तव्य जर पाहिलं तर समाजातील काही बेरोजगार तरुणांची संभावना झुरळामध्ये करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यातले काही माध्यम समाज माध्यमात जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला चढवतात, असं एक टिप्पणी केली होती। प्रकरण होतं दिल्लीतील एका वकिलाच्या याचिकेवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं त्या वकिलाचं म्हणणं होतं की त्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जा द्यावा, यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आदेश द्यावेत अशी मागणी करणारी ही याचिका होती। त्याच्यावरती तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना त्यांनी असं म्हटलं होतं, ज्येष्ठत्व हे मागितलं जात नाही तर अर्जित करावं लागतं, असं बागची यांनी म्हटलं होतं। तर वरिष्ठ वकील पद हा काही प्रतिष्ठेचा अलंकार नाही, अशी विचारणा त्या वकिलांना करण्यात आली। त्यानंतर सूर्यकांत हे जे सरन्यायाधीश आहेत यांनी त्या वकिलाला दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्हाला वरिष्ठ वकील पद बहाल केले तर आम्ही ते आदेश रद्द करू, असा इशारा देत याचिकाकर्त्यावरती समाज माध्यमावर व्यक्त केलेल्या मतांबद्दल सरन्यायाधीशांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। व्यवस्थेवर हल्ला करणारे परजीवी समाजात आधीच भरलेले आहेत, आता तुम्हीही त्यात सामील होणार का? काही तरुण झुरळासारखे असतात ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नसते, त्यातले काही माध्यमात जातात, काही समाज माध्यमात जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते आणि अन्य कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवर हल्ले करत सुटतात, असंही ते वक्तव्य होतं। ते कॉन्टेक्स्ट जो होता तो अशा पद्धतीचा होता। सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे काही प्रसिद्धीसाठी जे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतात, काही आरटीआय दाखल करून कुठेतरी वेगळी सनसनी निर्माण करण्याचं काम करतात, तर अशा लोकांना परजीवी आणि झुरळासारखं म्हटलं होतं। त्याचबरोबर त्याच्या अगोदर जी सुनावणी झाली शिवसेना पक्ष आणि चिन्हाची, त्याच्यासाठी न्याय मागणाऱ्या ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांवरती सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले होते। त्या अनुषंगानं संजय राऊत यांचं हे ट्विट म्हणून पाहायला जाईल, कारण गेल्या 3 वर्षापासून तारीखवर तारीख मिळताना पाहायला मिळते। याच्यावरती न्याय मागणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयावरती टीका करणाऱ्या नेत्यांवरती सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश आणि संजय राऊत यांचं हे विधान समोर आल्यानंतर नेमक्या इतर काही प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय एक्सपोज केली आहे ती पाहूयात। खरोखरच हे मंद निघाले। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवकांची तुलना झुरळाशी केली। न्यायाधीश साहेबांनी ऑर्डर करत महाराष्ट्रातील मंद सेनेच्या डोक्यात हातोडा मारला। न्यायाधीश साहेबांनी आता दिल्लीत सूर्यकांत यांच्या घरासमोर नागरिकांनी आंदोलन करावं, जय महाराष्ट्र, असं संजय राऊत यांनी एक्सपोज करत म्हटलंय।